नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 28 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट बुक्स, स्पॉटलाईट इयरबुक 2021 आणि स्पॉटलाईट MCQ याच्यासाठीचं पोस्टल सर्व्हिस आहे 8446430119. ऑनलाईन ॲमेझॉन आहे, Cart91 आहे, kesagaronline.com आहे, फ्लिपकार्ट आहे. तर या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते बुक मागवू शकता. काल आपण बघितलं होतं की 26 जानेवारीला जो शेतकऱ्यांचा जो काही ट्रॅक्टर रॅली होती तिच्यामध्ये झालेला हिंसाचार आणि ते ज्या आंदोलनाने घेतलेलं हिंसक वळण, तुम्हाला जर आठवत असेल की ट्रॅक्टर रॅलीला परमिशन द्यायची किंवा नाही हा जो मुद्दा होता, याच्यामध्ये एक सगळ्यात बेसिक गोष्ट होती ती म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. ओके. आणि त्याच्यामुळे याच्यामधली जी भूमिका आहे ती दिल्ली पोलीसची भूमिका महत्त्वाची राहील. कारण बऱ्याचशा लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की हे ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देता कामा नये. आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट समोर आली की हा लॉ अँड ऑर्डरचाच प्रश्न होता. कारण कुठलंही आंदोलन जे असतं ते आंदोलन हिंसक वळण घेऊ शकतं. तुम्ही इतिहास जर बघितला तर जी आंदोलनं आहेत लाँग टर्ममध्ये चालणारी, त्या आंदोलनांनी बऱ्याच अंशी म्हणजे 90% 95% जे आहे ते हिंसक वळण घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कुठंतरी इथं शेतकऱ्यांच्या आंदोलन जे काही ऑर्गनायझर्स आहेत, शेतकरी संघटना असतील किंवा गव्हर्नमेंट असेल, तर ते जे उत्तरदायित्व आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह नक्कीच उभं राहतं. आता संसदेवरचा जो मोर्चा होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे. शेतकरी संघटनांनी निर्णय घेतलेला आहे. 2 संघटनांनी आंदोलनामधून माघारसुद्धा घेतलेली आहे. आजचे जे पेपर आहेत, मग सकाळ असेल, लोकसत्ता असेल, याच्यामध्ये सगळ्यात दूर ज्या काही न्यूज आहेत त्या फक्त याच आहेत. दीप संधू नावाचा जो काही अभिनेता आहे त्यांनी जे काही त्यांना चिथावणी दिली वगैरे वगैरे, सो सगळं जे काही आहे, पण फक्त एक आहे की ह्या सगळ्या याच्यामुळे जे काय आहे ते हे शेतकरी आंदोलन कुठंतरी बॅकफूटवर गेलेलं आपल्याला दिसतं. जवळपास 37 शेतकरी नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले आहेत. त्यातल्या त्यात योगेंद्र यादव, मेधा पाटकर, राकेश टिकेत, दर्शन पाल, बुटा सिंग, सतनाम पन्नू, कविता कुरगुंटी असे प्रमुख नावं तिच्यात घेतले जाऊ शकतात. आणि आता आरोप प्रत्यारोप पण सुरू झालेले आहेत की ज्या व्यक्तींनी जे काही लाल किल्ल्यावर जो काही शीख धर्माचा झेंडा होता तो फडकवण्यासाठी लोकांना म्हणजे उद्दीपित केलं, तो दीप सिंधू जो आहे तो सरकारचा हस्तक आहे वगैरे वगैरे, जे काही असेल. पण ज्या गोष्टी काही घडल्या तुम्ही बघताय समोर, तर हे नक्कीच डेमोक्रेसी आणि भारतामध्ये भूषावह नक्कीच नाही आहे. त्याच्यानंतर उच्च शिक्षणातल्या कालमर्यादेची चौकट आता संपुष्टात येणार आहे. UGCनी त्याच्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. आपण ऑलरेडी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 बघितली होती. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ॲकॅडमिक क्रेडिट्स बँक नावाची एक संकल्पना होती. म्हणजे काय की आता एखादा विद्यार्थी असेल त्याने एखाद्या X विद्यापीठामधून 2 वर्ष शिक्षण घेतलं, परंतु काही इश्यू झाला, त्याचे फॅमिली इश्यूज असतील, वैयक्तिक असेल, किंवा त्याला नाही वाटलं की बाबा आता मला अभ्यास करायची इच्छा नाही, या केसमध्ये त्यांनी 1-1.5 वर्ष 2 वर्ष गॅप घेतला. मग परत ॲडमिशन्स किंवा त्यांनी जो काही विषय निवडलेला आहे 2 वर्षासाठी तो त्याला आवडत नाही आहे, त्याला 3ऱ्या वर्षासाठी दुसरा विषय घ्यायचा. मग या सगळ्या केसेस मग काय होतं ना की याला बऱ्याचदा आधीपासून सुरुवात करावी लागते, दुसऱ्या डिग्रीला पहिल्या याच्यापासून. असं आता होणार नाही. त्यांनी हे जे 2 वर्ष काम केलेलं आहे, जे प्रकल्प कंप्लीट केले असतील, प्रोजेक्ट्स असतील, याचे त्याला काही क्रेडिट्स मिळतील. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही एखादा गेम खेळता, त्या गेममध्ये जसं जसं तुम्ही पुढे जातात तर तुमचे पॉईंट जमा होतात, तसेच याचे पॉईंट जमा होतील. आणि त्या पॉईंटच्या बेसिसवर मग त्याला फायनल इयर किंवा जे काही त्याची पात्रता आहे त्याच्यानुसार ॲडमिशन्स, त्याच्यानुसार डिग्री मिळेल. तर हा एक याचा बेसिक हे आहे. पदवीसाठी समजा 3 वर्ष, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला 2 वर्ष, असे उच्च शिक्षणातल्या कालमर्यादेची चौकट आता संपुष्टात येणार आहे. विद्यार्थी विविध विषयांचे श्रेयांक साठवतील आणि त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी या शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे आता ते पूर्ण करू शकतील. श्रेयांक साठवण्यासाठी श्रेयांक बँकेची संकल्पना पुढील वर्षापासून अंमलात आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मसुदा तयार केलेला आहे. हवे ते विषय शिकून त्यांचे श्रेयांक विद्यार्थी साठवू शकतील. म्हणजे तुम्हाला जे हवे आहेत ते विषय तुम्ही घ्या आणि त्याचे श्रेयांक साठवा. साठवलेले श्रेयांक जे आहेत ते गरजेनुसार वापरून वेगवेगळ्या टप्प्यातील शैक्षणिक मान्यता मिळवण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असणार आहे. ना, जे काही पॉईंट्स तुम्ही जमवलेले आहेत
हे श्रेयांक विद्यार्थी कधीपर्यंत वापरू शकतो? 7 वर्षापर्यंत. MCQ साठी महत्त्वाचं बघा, एका विषयाचे श्रेयांक विद्यार्थी 7 वर्षापर्यंत वापरू शकतो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 2020चं, तर त्याच्यामध्ये ॲकॅडमिक क्रेडिट्स बँक ही म्हणजे ही कन्सेप्ट होती, शैक्षणिक श्रेयांक बँक. तर याची जी स्थापना आहे किंवा मग ती जी काही मसुदा त्यांनी तयार केलेला आहे UGCने, तो शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून लागू होणार आहे, म्हणजे नेक्स्ट इयर. विषय आणि कालमर्यादा या निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता, म्हणजे तुम्ही तुमच्या काळानुरूप ती डिग्री घेऊ शकता. राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन ही जी प्रणाली आहे NAAC, तर तिच्यामध्ये अ श्रेणी मिळालेले महाविद्यालय किंवा विद्यापीठाला या योजनेत सहभागी होता येईल. हे फार महत्त्वाचं MCQ करता लक्षात ठेवा. म्हणजे NAACनी ज्या महाविद्यालय किंवा विद्यापीठाला अ श्रेणीमध्ये टाकलं आहे त्यांनाच या ॲकॅडमिक क्रेडिट बँकचा भाग होता येईल. प्रत्येक महाविद्यालय किंवा प्रत्येक विद्यापीठाला याच्यामध्ये स्थान नसणार आहे. विषय निवड आणि श्रेयांक. आता विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांनी विषय आणि संस्था निवडण्याचं स्वातंत्र्य मिळू शकणार आहे. त्यासाठी विद्याशाखांचं त्यांना बंधन नसेल. श्रेयांक बँकेशी जोडल्या गेलेल्या कोणत्याही संस्थेत विद्यार्थी शिकू शकतील. आता ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असेल तेथील अभ्यासक्रम आराखड्यानुसार 50 ते 70% श्रेयांक आणि इतर विद्यापीठ संस्थेकडून 30 ते 50% श्रेयांक विद्यार्थी मिळवू शकतात ना. तुम्हाला 100% कंप्लीट करायचे आहे. एखाद्या विशिष्ट विद्याशाखेतील पदवी मिळवण्यासाठी त्या शाखेतील महत्त्वाच्या विषयांचे श्रेयांक मिळवणे बंधनकारक आहे. बघा, म्हणजे तुम्हाला टिपिकल कॉमर्सची डिग्री घ्यायची आहे तर तिच्यातले जे महत्त्वाचे विषय आहेत तिच्यातले तुम्हाला श्रेयांक मिळवणं बंधनकारक आहे. नाही तर तुम्ही आर्ट्समधलं काम करणार म्हणणार की सायन्सची डिग्री द्या, तर तसं चालणार नाही. पदवी घेण्यासाठी पुरेसे श्रेयांक आहेत, परंतु ते एका कोणत्याही विशिष्ट शाखेतील नाही. अशा विद्यार्थ्यांना पदवी हवी असल्यास लिबरल आर्ट्समधील पदवी घेण्यात येईल. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये शिकून श्रेयांक जमा केलेत, परंतु ते एका विशिष्ट प्रॉपर डिग्रीशी संलग्न होत नाही आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला डिग्री मिळू शकते लिबरल आर्ट्सची. म्हणजे असं नाही आहे की घरी पाठवतील म्हणून, डिग्री देऊनच पाठवणार सरकार. भावना कांत, काल फोटो दाखवला होता तुम्हाला. प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या चमूमध्ये सहभागी झालेल्या लढाऊ वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत ज्या आहेत त्या देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. MCQ करता खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या चमूमध्ये सहभागी पहिली महिला, जी महिला वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट आहे, भावना कांत. 2016 हवाई दलात त्या दाखल झाल्या होत्या. भारतीय हवाई दलाने लढाऊ महिलांची विंग प्रायोगिक तत्वावर ज्यावेळेस सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस 3 महिला होत्या ज्या तिच्यात सहभागी झाल्या होत्या. भावना कांत, मोहना सिंग, अवनी चतुर्वेदी. 2020चं इयरबुक बघा, तिच्यातलं संरक्षण नावाचा पार्ट बघा, तुम्हाला हे सगळे रेफरन्सेस मिळतील. 2019 लढाऊ वैमानिक म्हणून मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्या सज्ज झाल्या होत्या. 16 मार्च 2018 भावना यांनी पहिल्यांदा स्वतंत्रपणे MiG-21 बायसनमधून भरारी घेतली होती. मार्च 2020 भावना कांत यांना महिला दिनी पंतप्रधानांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. हा प्रश्न येत्या काळामध्ये 2021च्या ज्या परीक्षा असतील तिच्यात तुम्हाला 100% दिसेल. एकतर नारी शक्ती पुरस्कार यांना मिळालेला आहे. नारी शक्ती पुरस्कारात आपण घेतलं होतं बघा, किती नावं होती, तिच्यात एक नाव हेही होतं, भावना कांत. परत त्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये वैमानिकांच्या याच्यातून आलेल्या पहिल्या महिला. सो ऑब्विसली प्रश्न फ्रेम होणार. काही जाहिरातींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सबिहा गोकेन, ओके. आता हे जे नाव आहे सबिहा गोकेन, तर सबिहा गोकेन ज्या आहेत त्या जगातल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक आहेत आणि या तुर्कस्तानमधल्या आहेत. 1936 त्यांनी पहिल्यांदा लढाऊ विमानाचं उड्डाण केलं होतं. सो लक्षात ठेवा. दिनविशेषमध्ये 14 ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून हा साजरा केला जातो. तर हे एक महत्त्वाचं. मराठी भाषा जी आहे त्याच्या बाबतीत एक डिबेट नेहमी होत असतो बघा. आता मराठी भाषेचा विषय आलेला, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा जो आहे त्याच्यासाठी काय करावं लागतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. 2020च्या याच्यामध्ये सुद्धा इयरबुकमध्ये ह्या गोष्टी होत्या. सो अभिजात भाषेचा दर्जा आतापर्यंत किती भाषांना मिळालेला आहे, पहिली कुठली होती हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाकमधील मराठी बांधव शिकणार माय मराठी. आता पाकिस्तानमध्ये जे काही मराठी लोक आहेत तिच्यामध्ये सर्वाधिक संख्या जी आहे ती धनगर समाजाची आहे. धनगर समाजानंतर मराठा आहे आणि मग त्याच्यानंतर पोतराज आहेत. सो हे 3 समाज जे आहे ते पाकिस्तानमध्ये
सर्वात जास्त धनगर, 2 नंबरला मराठा समाज, 3 नंबरला पोतराज समाज. या लोकांना मराठी शिकवण्यासाठी साताऱ्याचे दिलीप पुराणिक जे आहेत ते ऑनलाईन प्रोजेक्ट घेत आहेत हाती आणि मग यांना शिकवलं जाईल. सो बघूयात येत्या काळामध्ये कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट वर्क होतो. बालभारतीची स्वतंत्र वाहिनी येत्या काळामध्ये सुरू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की बालभारतीची एक स्वतंत्र वाहिनी आपण करूयात. जसं डी किसान नावाचं चॅनल आहे बघा, डी किसान कुणासाठी आहे? शेतकऱ्यांसाठी आहे. तसं बालभारतीची एक स्वतंत्र वाहिनी करणार आहोत. तर चांगली बाब आहे ही, अशा गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि किशोर जे काही आहे तर किशोरची वार्षिक वर्गणी जी आहे ती आता 50 रुपये करण्यात येणार आहे बालवाचकांना भेट म्हणून. किशोरचा जो अंक आहे तर दिवाळी अंकासह सगळे अंक आता 50 रुपयामध्ये मिळतील. आणि किशोरबद्दलचं जे आहे की किशोरचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आपण हे ऑलरेडी बघितलं होतं की किशोर कसं 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 मोठं होत गेलं है ना, आणि ते का गरजेचं आहे. आता की मधल्या काळात लॉकडाऊनमध्ये किशोरचे सर्व अंक पण अपलोड केले गेले होते फ्री ऑफ कॉस्ट. सो किशोर एक महत्त्वाचं मॅगझिन आहे बघा, आणि मराठी आणि त्या सर्व याच्यासाठी ते पण गरजेचं आहे. सो किशोरची वर्गणी 50 रुपये करणार बालभारतीची स्वतंत्र वाहिनी. कोरियाचे 2 तुकडे. आता जर 2021चं इयरबुक बघितलं तर तिच्यात कोरियाचा मॅप मी दिलेला आहे की जो 2 जे तुकडे आहेत तर ते 38 पॅरललनी ते वेगळे झालेले आहेत. मग आता याच्यामध्ये जे होतं की कोरियन युद्ध जे होतं 1950 ते 53 या काळामध्ये कोरियन युद्ध झालं होतं. कोरियन युद्ध झालं होतं का होतं ना की त्या काळामध्ये एकीकडं अमेरिका आणि दुसरीकडं जे होतं सोव्हिएत रशिया. तर यांनी म्हणजे कोरियाच्या भूमीवर जे युद्ध झालं होतं तर तो मेन इश्यू जो होता तो अमेरिका सोव्हिएत रशियाचा होता. सोव्हिएत रशियाबरोबर चीन होता, अमेरिकेबरोबर दोस्त राष्ट्र होते, आणि जवळपास 50-53 हे 3 वर्ष जे युद्ध आहे ते कोरियन भूमीवर लढलं गेलं. लाखो तिच्यामध्ये कोरियन नागरिकांचा मृत्यू झाला होता. आणि मग त्याच्यानंतर शेवटी 1953मध्ये तह झाला दोन्ही पार्ट्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली काय झालं होतं की 1948 सालीच सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांनी उत्तर आणि दक्षिण कोरियात हंगामी सरकारं बनवली होती. म्हणजे जो उत्तर कोरिया आहे म्हणजे हे किंग जॉन उन प्रकरण जे आहे ते USSR जे काही आहे त्यांची देण आहे, आणि जे काही दक्षिण कोरिया आहे तर ती जी आहे ती US ची देण आहे. ओके, यांचे दोघांचे विचार आणि जी काही वैचारिक प्रक्रिया आहे ती कम्प्लिटली भिन्न आहे. आणि दोघी देश जे आहे ते 38 पॅरललनी एकमेकांना म्हणजे त्यांच्यामधली सीमा आहे 38 पॅरललनी ते वेगवेगळे होतात. आणि जवळपास 4 किलोमीटर रुंद आणि 240 किलोमीटर लांबीचा जमिनीचा पट्टा आहे हा जो 38 पॅरलल आहे. तर जवळपास 4 किलोमीटर रुंद आणि 240 किलोमीटर लांबीचा पट्टा, तिच्याने हे दोन्ही देश वेगवेगळे होतात. सो कोरिया ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बाललैंगिक अत्याचारावरील वादग्रस्त आदेशाला स्थगिती देण्यात आलेली. एक केस होती ती गाजली होती बरीच, आणि देशभरात तिच्यात वादळ उठलं होतं. तर याच्यामध्ये काय होतं ना की उच्च न्यायालय जे होतं त्या उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता जो वादग्रस्त होता. 2016मध्ये अपहरण, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यामध्ये सतीश बंडू रगडे वय वर्ष 39 याला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्याच्या अगेन्स्ट पोलिसांनी दाखल केला होता. याच्यामध्ये काय म्हटलं गेलं होतं की उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध असला तरच तो लैंगिक अत्याचार ठरतो. कपड्यांवरून शरीराची चाचपणी करणे म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही, असा निर्णय दिला उच्च न्यायालयाने. आणि त्याला मग आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारने पण आव्हान दिलं होतं. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग जे आहे प्रियंक कानुगो आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पण केंद्र आणि राज्य सरकारकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची मागणी केली होती. आणि याच्यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये स्पष्ट आहे की उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की पीडितेच्या त्वचेला स्पर्श केल्याचे पुरावे नाहीत तर लैंगिक अत्याचाराची इतकी कठोर शिक्षा ठोठावणे योग्य नाही आहे. आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे त्याच्यानुसार लैंगिक अत्याचारासाठी आरोपीने अत्याचाराच्या हेतूने मुलांना खाजगी अवयवांना थेट स्पर्श करणे आवश्यक आहे. मग या प्रकरणात असे घडून आलेलं दिसलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हा सगळा मुद्दा होता आणि याच्यावरून बराच वाद झाला होता. सो आता या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. 3 TV रिपोर्टर्स जे आहेत त्यांना बेसलेस न्यूज करता बुक करण्यात आलेलं आहे. आता ही न्यूज आपल्यासाठी तशी महत्त्वाची नाही आहे. याचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येकाने तुम्ही
मीडियाशी रिलेटेड किंवा ही जी प्रसारमाध्यमं आहेत हा ना त्यांच्याशी निगडीमध्ये UPSC GS प्लस एसे करून ठेवायचा. MPSC एसे जो आहे तो करून ठेवा. मेन्स करता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण मीडिया TRP प्रकरण असेल किंवा सुशांत सिंगचं प्रकरण होतं, मीडियाचा रोल जो आहे किंवा आता सगळं जे काही व्हॉट्सअप चॅट्स बाहेर आलेले आहेत अर्णव गोस्वामी आणि ते प्रकरण असेल किंवा जी काही सर्जिकल स्ट्राईक झालं होतं, तर या सर्वांच्या केंद्रस्थानी जे आहे तर ते मीडिया आहे. आणि मीडिया ज्या पद्धतीने वर्क करतो आहे तर तिच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की निबंध असेल किंवा UPSC GS एसे असेल तर या याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुमचा हा विषय झाला पाहिजे की एकतर इथिक्स, प्रोफेशनल इथिक्स ही लोक पाळतात का मीडियाची. दुसरी महत्त्वाची गोष्ट की फक्त आणि फक्त यांना प्रसिद्धी हवी आहे. जो काही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण यांच्याकडे बघतो त्या लोकशाहीच्या स्तंभाचं कुठलं यांना भान आहे का वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेल्फ रिलायन्स इन सायन्स पॉलिसी जी आहे 2020ची, तिच्यावर बरेचसे प्रश्न उभे केले गेलेले आहेत की हिच्यामध्ये खूप काही वेगळं नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. की एक तर 1958मध्ये पहिली सायन्स पॉलिसी आली होती, पंतप्रधान त्यावेळेस नेहरू होते बघा, 1958. ओके. मग त्याच्यानंतर आता 2020मध्ये जी सायन्स संबंधीची पॉलिसी येते आहे तर ती जवळपास एक 62 पेजची पॉलिसी आहे आणि तिच्यामध्ये मग म्हटलेलं आहे की भारताला पहिल्या 3 देशांमध्ये स्थान मिळालं पाहिजे येत्या काळामध्ये, म्हणजे सायंटिफिक सुपर पॉवर बनवणं भारताला. सायंटिफिक सुपर पॉवर, जसं हे आजच्या डेटमध्ये US सुपर पॉवर आहे तसं पहिल्या 3 देशांमध्ये भारत आला पाहिजे. आता ही काही वेगळी गोष्ट नाही आहे. 2013मधली जी पॉलिसी होती त्या 2013च्या पॉलिसीनी पण हे म्हटलं होतं की भारताला सुपर पॉवर बनवायचं आहे. पण या पॉलिसीमध्ये 2013 ते 2020 या काळामध्ये 7 वर्षात नेमके काय बदल झालेत किंवा काय अचिव्हमेंट केली हे सांगितण्यात आलेलं नाही. आणि मागच्या पानाहून पुढे 2013चंच टार्गेट सायंटिफिक सुपर पॉवर पहिल्या 3 देशात भारत असावा याच्यावर चर्चा सुरू झाली. दुसरा मुद्दा R&D इन्व्हेस्टमेंट जी काही आहे, म्हणजे एकंदरच जो काही GDPचा हिस्सा आहे तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण किती आज रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो, तर GDPच्या फक्त 0.5% आणि 0.6% इतकंच फक्त. ॲक्च्युली आतापर्यंतच्या वेगवेगळ्या आयोगांनी सांगितलेलं 2% तुम्ही R&Dमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, ते होत नाही आहे. मग याच्यावर गव्हर्नमेंटचं काय आहे की हा सगळा ब्लेम जो आहे तो काय म्हणणं यांचं की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती योग्य पद्धतीने येत नाही आहे. हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट तिच्यात आहे की खाजगी गुंतवणूक येत नाही, त्याच्यामुळे मग ती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमी दिसते. मग त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की खाजगी गुंतवणूक R&Dमध्ये कशा पद्धतीने येईल, तर तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही IITच्या लॅब्स आहेत त्या चालवणं मुश्किल आहे, कारण फंड नाही आहेत. म्हणजे सगळ्यात बेसिक फंड नसणार तर काहीच नाही होणार, तर हा एक बेसिक मुद्दा आहे याच्यातला. त्याच्यानंतर दुसरा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट तिच्यामध्ये आहे की जवळपास 2019मध्ये IITमधून 2400 विद्यार्थी बाहेर पडले, त्यांनी सोडून दिलं IIT. 23 IITमध्ये 2 वर्षात जवळपास 2400. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हिच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी IIT सोडलेलं आहे तिच्यामध्ये SC ST OBC, आणि इथं जे आहे की डिस्क्रिमिनेशन, कास्ट डिस्क्रिमिनेशन हा पण मुद्दा एक समोर आलेला आहे. किंवा तुम्ही ना डॉक्टर तडवी यांची केस बघा की तिथं पण कास्ट डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेताना सुसाईड केलेलं आहे. सो कास्ट डिस्क्रिमिनेशन एवढ्या उच्च स्तरीय शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आहे. मग सायंटिफिक टेम्पर कुठं गेलं आपलं फंडामेंटल ड्युटी जी आहे किंवा कलम 17 वगैरे, तर ह्या गोष्टी मग फक्त संविधानात आहेत का? मग हे कधीपर्यंत आपण ह्या सगळ्या की जेंडर, कास्ट, रिलिजन, जिओग्राफी, लँग्वेज, डिसॅबिलिटी, कितीतरी गोष्टींच्या बेसिसवर हे सगळं होत असतं. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही सायन्स अँड रिसर्च आहे तिच्यामध्ये वुमन अँड LGBTQ, तर यांचंही तुम्हाला खूप कमी प्रमाण दिसतं. म्हणजे महिला आणि तृतीयपंथी जे आहेत की थर्ड जेंडर ज्याला आपण प्रॉपर हे केलेलं आहे, तर त्यांचं प्रमाण पण खूप कमी आहे. त्याच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे.
सायन्स अँड सोसायटीमध्ये मुद्दा परत तोच येतो की फंडामेंटल ड्युटीवर फोकस असला पाहिजे. सायंटिफिक टेम्पर आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली बघितल्या पाहिजे. म्हणजे एकीकडं आपण राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या ह्याच्याकडे करतोय की नॅशनल एक्झामिनेशन, काऊ सायन्स अँड ऑल दॅट. मग आपण सोसायटीला त्याच्या पलीकडं नेणं अजून जास्त गरजेचं आहे का? तर या सगळ्या गोष्टी हिच्यामध्ये आहेत. सो एकंदरीतच हे जे आताची सायन्स पॉलिसी आहे तर तिच्यात कशा पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजे. तुम्हाला विचारलं की बाबा हे ड्रॉबॅक्स काय आहेत, की सायन्स पॉलिसीमध्ये काय गोष्टी असल्या पाहिजेत 2020 नंतरच्या, तर त्या गोष्टी तुम्ही थोडं विचार करणं अपेक्षित आहे. कालचे प्रश्न बघा. पद्म पुरस्कारांबाबत बिनचूक विधान निवडा. 54मध्ये सुरुवात झाली, बरोबर. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी जाहीर केले जातात, बरोबर. दरवर्षी सर्व मिळून 120पेक्षा जास्त पद्म पुरस्कार जाहीर केले जाऊ शकत नाही, तसं नाही आहे. 120 मॅक्झिमम. पण याच्यात एक्सेप्शन काय आहे की मरणोत्तर जे असतील, NRI संबंधीचे असतील, तर ते सोडून म्हणजे 120+ ते जाऊ शकतात. सो क चुकीचं आहे, आणि ब बरोबर आहे. 2021च्या पद्म पुरस्कारांबद्दल बिनचूक विधान निवडा. महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाला, बरोबर. 29 महिलांना, बरोबर. 16 व्यक्तींना मरणोत्तर, बरोबर. आणि 1/3 बरोबर. सो अबकड. नाकुला खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सिक्कीम. तुम्हाला मॅपही दाखवला होता. कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्राने गौरवण्यात आलेलं आहे. याच्यावर पण हे आलं होतं बघा की यांना परमवीर चक्र देणं अपेक्षित होतं, तुम्ही महावीर चक्र दिलं. महावीर चक्र हे सर्वोच्च सर्वोच्च नाही आहे, याच्यापेक्षा पुढं जे आहे ते परमवीर आहे. परमवीर, महावीर आणि वीर. महाराष्ट्रातील किती पोलिसांना राष्ट्रपती पदक मिळालं? 57. आजचे प्रश्न घ्या. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हलरी पगडी परिधान केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जामनगरच्या राजघराण्याने हलरी पगडी भेट दिली होती. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. 50 वर्षात प्रथमच प्रजासत्ताक दिन साजरा झालेल्या स्वाभिमान आंचल हा प्रदेश कोणत्या राज्यात आहे? केरळ, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, ओडिसा. 26 जानेवारी 2021 रोजी कोणत्या देशाच्या तिन्ही सैन्य दलांचं दल संचलनात सामील झालं? जर्मनी, बांगलादेश, रशिया, अमेरिका. 4. पूर्व जयंती या टेकड्यांमध्ये रॅटहोल मायनिंग खाणींद्वारे बेकायदेशीर कोळसा बाहेर काढला जातो. या टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? मेघालय, मणिपूर, आसाम, त्रिपुरा. एकदा तुम्हाला तोही प्रश्न विचारला आहे, गारो खासी जयंती या मॅप देऊन कुठं आहे, मग त्याचा सिक्वेन्स काय? इंडियन पँगोलिन इंडेंजर्ड आहे. चायनीज पँगोलिन क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, अबयोग्य यापैकी नाही. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.